श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आजच्या धावपळीच्या काळात माणसाकडे सगळं आहे, पण एकमेकांसाठी थांबण्याची ओढ कमी होत चालली. मोठी घरं झालीत, हातात महागडे मोबाईल आलेत, ओळखींची गर्दी वाढली, पण एखाद्याच्या डोळ्यातलं पाणी वाचणारी नजर ही मात्र दुर्मिळ झाली. जवळ बसून सुद्धा मनांची दारं बंद असतात आणि हसत बोलताना सुद्धा अनेकाच्या अंतरात वेगळाच हिशोब सुरू असतोय. श्रोतेहो, कधी कधी एखाद्या व्यक्तीसाठी आपण आपली झोप, आपली वेळ, आपलं सुख बाजूला ठेवतो. त्याच्या अडचणीच्या दिवसात आपण धावून जातो, त्याच्या अश्रूंना आपण आपलं समजतो. पण काळ बदलला की त्याच व्यक्तीच्या वागण्यात अशी थंडी येते की आपुलकीचा सगळा उबदारपणा हा हरवून जातो. आणि मग तेव्हा शब्दांनी नाही तर न बोलण्यातूनच खूप काही समजतं. श्रोतेहो, जीवनात भेटणारी प्रत्येक व्यक्ती कायमची सोबत देईलच असं नाही. काही जण वाटेवर येतात, थोडा काळ हात धरतात आणि पुढच्या वळणावर आपल्यालाच एकटं सोडून निघून जातात. पण श्रोतेहो, अशा वळणावरच माणूस स्वतःला सावरतो, स्वतःच्या ताकदीची ओळख करून घेतो आणि कोणत्या दारात पुन्हा मन घेऊन जायचं नाही हे तो स्वतः शिकतो. श्रोतेहो, आज जे सुविचार सांगणार आहे, ज्या ओळी सांगतोय, या ओळी कोणावर बोट ठेवण्यासाठी नाहीत, त्या मनांसाठी ज्याने अनेकदा न बोलता वेदना सहन केल्या, ज्याने आपल्या जवळच्यासाठी खूप काही सहन केले, पण बदल्यात फक्त दुर्लक्ष मिळाले. प्रत्येकानं एवढंच लक्षात ठेवायचंय की कुणाच्या मनात आपली जागा असेल तर ती जपावी, कारण एकदा मनातून उतरलेली व्यक्ती पुन्हा पूर्वीसारखी जवळ येत नसते. श्रोतेहो, माणसाच्या आयुष्यात धन, मान आणि प्रसिद्धी ही येत जात राहत असते, पण संकटाच्या वेळी हात धरून उभं राहणारं एक जिव्हाळ्याचं माणूस पण हेच खऱ्या अर्थानं जगण्याचं सर्वात मोठं वैभव असतं. बघा, पटते का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जगात माणसं कमी नाहीत, पण मनापासून आपलं म्हणणारी माणसं फार कमी आहेत. बाकी अनेक जण आपल्या सुखात हसतात, पण दुःखाच्या वेळी आपल्याकडे पाहूनही आपल्याला ओळखत नाही, कारण काही नाती हृदयानं नाही तर फायद्यानं जोडलेली असतात. ज्यांच्या घरात आपण आपुलकीनं गेलो, त्यांच्यासाठी वेळ दिला, धावपळ केली, त्यांच्या दुःखात खांदा दिला, तेच लोक एखाद्या दिवशी आपल्याला परक्यासारखं वागवतात, तेव्हा मन दुखतं. पण एक सत्य कळतं, आपली किंमत ओळखणाऱ्यांनाच आपली माया द्यावी. काही लोकांचा स्वभाव असा असतो की आपलं चांगलं चाललेलं त्यांना बघवत नाही. आपण हसलो की त्यांना खटकतं, आपण पुढं गेलो की त्यांना जळतं, आणि आपण अडकलो की त्यांच्या चेहऱ्यावर नकळत समाधान दिसतं. अशा लोकांपासून अंतर ठेवणं हेच आयुष्याचं मोठं शहाणपण आहे. माणूस गरीब असला तरी चालतो, पण मनानं गरीब नसावा, कारण पैशाची गरिबी कधीतरी संपते, पण विचारांची गरिबी नाते उद्ध्वस्त करून जाते. ज्याला दुसऱ्याच्या दुःखाची किंमत नाही, ज्याला दुसऱ्याच्या अश्रूंची जाणीव नाही, तो कितीही मोठा झाला तरी माणूस म्हणून लहानच राहतो. जगात सर्वात जास्त वेदना त्या माणसामुळे होतात ज्याच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवलेला असतो. परक्याने दुखावलं तर मन समजून घेतं, पण आपल्याच माणसांनी शब्दांनी जखम केली. किती जखम दिसत नाही, पण आयुष्यभर आतून रक्ताळत राहते. काही माणसं आपल्या आयुष्यात फक्त गरज म्हणून येतात, काम असेपर्यंत गोड बोलतात, फायदा असेपर्यंत जवळ राहतात, आणि गरज संपली की आपल्याला विसरून जातात. त्यांना दोष देण्यापेक्षा आपणच शिकायला हवं. आपुलकी आणि उपयोग यातला फरक ओळखायला हवा. ज्यांना आपण मनापासून जपतो तेच अनेकदा
आपल्याला गृहीत धरतात. आपण शांत राहिलो की त्यांना वाटतं आपल्याला काही वाटत नाही. पण शांत माणसाच्या मनात किती वादळं असतात हे फक्त त्याच्या उशीला आणि देवाला माहीत असतं. नातं तुटतं ते एका दिवसात नाही, तर रोजच्या दुर्लक्षाने तुटतं. रोज थोडं थोडं दुखावणं, रोज शब्दाने कमी लेखणं, रोज आपुलकीला किंमत न देणं. एक दिवस असा येतो की समोर माणूस असतो, पण मनातून नातं संपलेलं असतं. काही लोक आपल्या चुका मोठ्या करून सांगतात, पण आपले उपकार मात्र विसरतात. आपण त्यांच्या आयुष्यात कितीदा उभं राहिलो हे त्यांना आठवत नाही. पण एखाद्या वेळी आपण नाही जमवलं की ते आयुष्यभराचा हिशोब मांडतात. अशा लोकांसाठी स्वतःला जाळू नका, कारण त्यांना आपली माया नव्हे, फक्त आपली गरज असते. घरातली माणसं जर एकमेकांना समजून घेत नसतील तर मोठं घर असूनही ते घर रिकामं वाटतं. भिंती रंगवून घर सुंदर होतं, पण गोड शब्द असतील तरच संसार सुंदर होतो. कटू बोलणारी माणसं घरात राहूनही अंतर वाढवतात. ज्यांच्या मनात मत्सर भरलेला असतो त्यांना दुसऱ्याचं सुख कधीच दिसत नाही. त्यांना दिसते ते फक्त दुसऱ्याची प्रगती, दुसऱ्याचा मान, दुसऱ्याचं हसू. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागं किती संघर्ष असतो हे जाणून घेण्याची त्यांची तयारी नसते. काही लोक समोर खूप प्रेमानं बोलतात, पण मागे आपल्याच नावाची राख रांगोळी करतात. त्यांच्या शब्दात गोडवा असतो, पण मनात विष असतं. अशा लोकांना ओळखायला वेळ लागतो, पण ओळखल्यानंतर त्यांच्यापासून दूर जाणं हेच मनाच्या शांततेसाठी आवश्यक असतं. माणूस आपल्या दुःखानं कमी तुटत नाही, तर आपल्या माणसांच्या वागण्यानं जास्त तुटतो. कारण दुःखाशी लढण्याची ताकद असते, पण आपल्याच माणसाने दिलेला धोका सहन करण्यासाठी मनाला पुन्हा पुन्हा उभं राहावं लागतं. ज्यांच्याकडे काही नसतं त्यांच्याकडे माणुसकी तरी असते, पण ज्यांच्याकडे सगळं असतं त्यांच्याकडे अनेकदा वेळ नसतो, आपुलकी नसते आणि दुसऱ्याच्या वेदनेची जाणीवही नसते. म्हणून माणसाची श्रीमंती त्याच्या पैशानं नव्हे, तर त्याच्या मनानं मोजावी. लोकांना आपलं दुःख दिसत नाही, कारण आपण हसत राहतो. लोकांना आपल्या रात्रींची झोप दिसत नाही, कारण आपण सकाळी पुन्हा उभं राहतो. म्हणून जगाला खुश करण्यासाठी स्वतःचं मन रोज मारू नका. कधीतरी स्वतःला विचार करा, मी खरंच ठीक आहे का? काही नाती रक्ताचे असतात, पण त्यात माया नसते. काही नाती रक्ताचे नसतात, पण ती जीवापेक्षा जास्त जपतात. म्हणून नातीची ओळख नावानं किंवा नात्यानं करू नका, तर संकटाच्या वेळी कोण आपल्यासाठी उभं राहतं यावरून करा. आपण चांगलं वागलो म्हणून समोरचाही चांगलाच वागेल असा नियम जगात नाही. काही लोक आपल्या चांगुलपणालाच कमजोरी समजतात, पण त्यांच्यासारखं वाईट होण्यापेक्षा आपली माणुसकी जपा. फक्त इतकंच करा, जिथं किंमत नाही तिथं आपली उपस्थिती कमी करा. स्वार्थी माणूस कधीच म्हणत नाही की मला तुझी गरज आहे. तो प्रेमाचा मुखवटा घालतो, आपुलकीचे शब्द बोलतो आणि आपलं काम करून घेतो. काम झालं की त्याच्या वागण्यातला बदल सगळं सत्य सांगून जातो. म्हणून शब्दांवर नाही तर वेळेवर आणि वागण्यावर विश्वास ठेवा. ज्यांना दुसऱ्याला कमी लेखून मोठं व्हायचं असतं त्यांच्या मनात स्वतःची उंची नसते. ते दुसऱ्याच्या चुका शोधतात, दुसऱ्याची बदनामी करतात, दुसऱ्याच्या वेदनेवर हसतात. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याची सावली कमी करून कोणीही स्वतःचा प्रकाश वाढवू शकत नाही.
काही लोक आपल्या आयुष्यात असं वागतात की आपण त्यांच्याशिवाय अपूर्ण आहोत. पण वेळ शिकवते, ज्यांनी आपल्याला सोडलं त्यांच्याशिवायही आपण जगतो, हसतो, उभं राहतो आणि अधिक मजबूत होतो. कारण माणसाला तोडणारी वेळच त्याला स्वतःची ओळख करून देते. दुःख देणारे लोक नेहमी मोठ्यानं बोलतात, पण दुःख सहन करणारे लोक बहुतेक वेळा शांत असतात. त्या शांततेला कमजोरी समजू नका, कारण ती शांतता अनेक अश्रू गिळून तयार झालेली असते. शांत माणूस एकटा दूर गेला की त्याची जागा भरून निघत नाही. माणसानं दुसऱ्याच्या आयुष्यात कधी अशी जखम देऊ नये की त्याला स्वतःच्या माणसावरच विश्वास उरू नये. शब्द सहज बाहेर पडतात, पण त्यांचा घाव खोलवर बसतो. म्हणून बोलताना जरा जपून बोला, कारण समोरचं मन किती थकलेलं आहे हे आपल्याला माहीत नसतं. काही लोकांना आपली साथ हवी असते, पण आपली प्रगती नको असते. त्यांना आपली मदत हवी असते, पण आपला मान नको असतो. त्यांना आपलं हसणं चालतं, पण आपलं यश खटकतं. अशा लोकांच्या गर्दीत राहून स्वतःची किंमत कमी करण्यापेक्षा थोडं एकटं राहणं केव्हाही चांगलं असतं. आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे प्रत्येकाला आपल्यासारखं समजणं. आपण जसं मनापासून नातं जपतो तसं प्रत्येक जण जपेलच असं नाही. आपण जसं दुःखात धावून जातो तसं प्रत्येक जण येईलच असं नाही. म्हणून अपेक्षा कमी ठेवा, पण स्वतःची माणुसकी कधीही कमी करू नका. या जगात प्रत्येक चेहरा आपला नसतो, प्रत्येक हसणं खरं नसतं, प्रत्येक गोड शब्दात प्रेम नसतं. काही चेहरे फक्त वेळेपुरते असतात, काही नाती फक्त स्वार्थापुरती असतात, आणि काही माणसं आपल्याला दुखावूनच आपल्याला शहाणं करून जातात. म्हणून मनानं चांगलं राहा, पण डोळे उघडे ठेवून जगा.